मित्रांनो, पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI पदभरतीबाबत अत्यंत महत्त्वाचा GR हा 1 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये परत 50-25-25 या आकृतिबंधास मंजुरीही देण्यात आलेली आहे। यामध्ये सरळ सेवा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि पदोन्नती असं प्रमाण असणार आहे। याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तसेच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली दिली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, गृह विभागाचा 1 सप्टेंबर 2025 चा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। या ठिकाणी बघा, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेबाबतचा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यामध्ये बघा एकूण 5 संदर्भ दिले आहेत। या संदर्भाचा देखील या ठिकाणी विचार हा केलेला असतो। यामध्ये बघा, गृह विभागाचा 5 जुलै 1994 चा हा GR आहे। त्याचबरोबर गृह विभागाचा 8 फेब्रुवारी 1996 चा GR आहे। त्याचबरोबर गृह विभागाचा 25 फेब्रुवारी 2022 चा GR आहे। तसेच अप्पर पोलीस महासंचालक आस्थापना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचं कार्यालय यांचं जे काही पत्र आहे 3 ऑक्टोबर 2023 चं। त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभागाचा 29 जुलै 2025 चा GR आहे। यांचा या ठिकाणी संदर्भ हा घेण्यात आलेला आहे। आता यामध्ये बघा, सर्वात प्रथम आपण प्रास्ताविक माहिती या GRच्या संदर्भात बघूयात। यामध्ये बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरील कर्मचाऱ्यांना गतिमान पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची म्हणजेच लिमिटेड डिपार्टमेंट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अंमलबजावणी करण्यात येत होती। परंतु 25 फेब्रुवारी 2022 अन्वये ही परीक्षा रद्द करण्यात आली व पोलीस उपनिरीक्षक पदभरतीचे प्रमाण 50-25-25 म्हणजेच सरळ सेवा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि पदोन्नती याऐवजी 50-50 म्हणजे सरळ सेवा आणि पदोन्नती असं करण्यात आलं होतं। म्हणजेच मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आहे 25% जी पदे भरली जात होती ती या ठिकाणी बंद करण्यात आली होती। ओके, आता अप्पर पोलीस महासंचालक आस्थापना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय मुंबई यांनी दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी पत्रान्वये मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता। त्यानुसार शासनानं सदर प्रस्तावाचा विचार करून ही परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वे विहित केली आहेत। आता ही नेमकी मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत, म्हणजे तो शासन निर्णय काय आहे तो आपण या ठिकाणी बघूयात। आता या ठिकाणी बघा, परत जे प्रमाण आहे ते 50-25-25 असं करण्यात येणार आहे। तर म्हणजे बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पदभरती 50% PSI अंतर्गत, नंतर लिमिटेड डिपार्टमेंट एक्झाम अंतर्गत म्हणजेच पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी 25% आणि पदोन्नतीने ज्येष्ठा व गुणवत्ता यांच्या आधारे 25% अशा प्रकारे परत हे स्ट्रक्चर असणार आहे। ओके, आता यासाठी नेमकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे आहेत तर बघा, पात्रता काय असणार आहे, सदर परीक्षेसाठी सद्यस्थितीत पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी पात्र असणार आहेत। जर कर्मचाऱ्याने SSC परीक्षा पास झालेले असाल तर त्यांनी किमान 6 वर्षाची अखंडित सेवा पूर्ण करणं गरजेचं आहे। जर कर्मचारी हा 12वी उत्तीर्ण असेल तर त्यानं किमान 5 वर्षाची अखंडित नियमित सेवा पूर्ण केलेली असावी। आता पुढची जी पात्रता आहे, जर कर्मचारी हा ग्रॅज्युएट असेल तर त्याने 4 वर्ष अखंडित नियमित सेवा पूर्ण केलेली असणं गरजेचं आहे ही एक्झाम देण्यासाठी। आता वयोमर्यादा बघा, वयोमर्यादेच्या बाबतीत एक म्हणजे संबंधित जी ज्यावेळेस परीक्षा घेण्यात येईल त्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी 35 वर्षापेक्षा जास्त नसावे। परंतु मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेमध्ये 5 वर्षांची ही सवलत देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर परीक्षा देण्यासाठी दक्षता प्रमाणपत्र हे देणं गरजेचं आहे। म्हणजे
सदर परीक्षेसाठी अर्ज सादर करताना दक्षतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्याविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी किंवा फौजदारी कारवाई सुरू नसावी याबाबतचं हे दक्षता प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे। यामध्ये बघा, कर्मचारी काम करत असलेल्या संबंधित कार्यालयाने तसे प्रमाणपत्र सादर करावे। कोणत्याही प्रयोजनात शिक्षेच्या अंमलाखाली असलेला कर्मचारी सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास अपात्र असेल। याचा अर्थ असा की कर्मचारी कोणत्याही जबर किंवा किरकोळ शिक्षेच्या कालावधीत परीक्षेसाठी अर्ज करू शकत नाही। याबाबत असेही नमूद करण्यात येते की जर कर्मचाऱ्यास ठपका ठेवणे, सक्त ताकीद देणे अशी शिक्षा झाली किंवा आर्थिक दंड ठोठावला गेला तर अशा शिक्षेच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून तो कर्मचारी 1 वर्षासाठी शिक्षेच्या अंमलाखाली राहील। त्यानुसार त्या कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी खटला, विभागीय चौकशी किंवा फौजदारी कार्यवाही प्रलंबित आहे तो कर्मचारी परीक्षेस बसण्यास अपात्र असणार आहे। अशा प्रकारचं हे दक्षता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे। यानंतर बघा, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य हे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या बिंदू नामावलीनुसार रिक्त पदांचा आढावा घेतील। पुढील 1 वर्षापर्यंत पदोन्नती, सेवानिवृत्ती व भविष्यातील अन्य कारणामुळे रिक्त होणाऱ्या सर्व पदांसह आणि दरवर्षी 1 जानेवारीपर्यंत गृह विभागाला मागणीपत्र सादर करतील। गृह विभाग सदर मागणीपत्र 1 मार्चपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवेल। त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात प्रसिद्ध करून मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षाही आयोजित करण्यात येईल। आता यानंतर बघा, पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील घेण्यात येणाऱ्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी परीक्षा यांचा अंतर्भाव असणार आहे। त्यासाठीचे गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निश्चित केले जातील। ओके, आता यानंतर बघा, सदर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी लेखी व शारीरिक या दोन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम आणि स्वरूप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कार्यालयाशी सल्लामसलत करून निश्चित केले जाईल। सदर लेखी आणि शारीरिक परीक्षेचे स्वरूप एकदा अंतिम झाल्यानंतर बदल करता येणार नाही। ओके, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे लेखी आणि शारीरिक परीक्षेचे स्वरूप जाहिरातीद्वारे प्रकाश करण्यात येईल। म्हणजे MPSCच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल। जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरतील फक्त त्यांनाच शारीरिक चाचणीत सहभागी होण्याची परवानगी असेल। म्हणजे अगोदर लेखी परीक्षा होईल, नंतरच तुम्हाला फिजिकलला या ठिकाणी क्वालिफाय करण्यात येईल। महाराष्ट्र लोकसेवा आयोग खुले आणि राखीव दोन्ही प्रवर्गासाठी लेखी परीक्षेतील किमान अर्हता गुण म्हणजे कट ऑफ लिस्ट या ठिकाणी जाहीर करेल। आता यानंतर बघा, अंतिम गुणवत्ता यादी। सदर परीक्षेची गुणवत्ता यादी लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज करून तयार केली जाईल। खुल्या आणि राखीव प्रवर्गासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची किमान अर्हता गुण म्हणजे कट ऑफ मार्क्स महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निश्चित केली जाईल। सदर परीक्षेसाठी कोणतीही प्रत्यक्ष यादी ही असणार नाही। ओके, म्हणजे वेटिंग लिस्ट असणार नाही, डायरेक्ट जेवढे सिलेक्ट आहेत तेवढेच त्यावेळी सिलेक्ट केले जातील। आता सदर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये उमेदवाराने सादर केलेल्या खोट्या माहितीच्या आधारे तो पात्र झाला असला तरीही सदर परीक्षेस तो अपात्र ठरेल व शिस्तभंगाच्या कारवाईस जबाबदार असेल। त्यानंतर स्वयं घोषणापत्र सादर करायचं आहे, नमुना अ मध्ये आहे, ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याचबरोबर आता ज्येष्ठतेच्या बाबतीत देखील या ठिकाणी विचार केला जाणार आहे। ज्येष्ठता म्हणजे तुमचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये पडलेले मार्क्स गुण, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये पडलेले गुण यांच्या आधारे 70-30 या प्रमाणामध्ये तुमची सिनियरिटी या ठिकाणी तयार केली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला ज्येष्ठता यादी ही लावण्यात येईल। आता यामध्ये बघा, जे काही परिशिष्ट अ आहे, परिशिष्ट अ मध्ये तुमचं जे काही स्वयं घोषणापत्र आहे यामध्ये बघा खाली उमेदवाराची सही देखील आहे। तर बघा, स्वयं घोषणापत्र काय आहे तर मी या ठिकाणी नाव, सध्या तुमचं जे पद आहे, कोणत्या कार्यालयात तुम्ही आहात तिथे कार्यरत आहे, सदर पदावर मी कोणत्या तारखेला तुम्ही रोजी नियुक्त झालो असून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी आयोजित मर्यादित विभागीय स्पर्धेसाठी अर्ज सादर करीत असताना माझे कोणतेही विभागीय चौकशी किंवा फौजदारी कारवाई प्रलंबित नाही। अशा प्रकारचं हे या ठिकाणी तुम्हाला ठिकाण, दिनांक आणि तुमची सही करून तुम्हाला ते स्वयं घोषणापत्र देणं गरजेचं आहे। आता यानंतर कार्यालय प्रमुखाचे प्रमाणपत्र आहे। यामध्ये बघा, नाव, तुमचं नाव, पद म्हणजे कार्यालय प्रमुखाचं। ओके, याद्वारे प्रमाणित करतो की वर नमूद केलेला उमेदवार श्रीमती जे नाव व पद सध्या कार्यालयाची कार्यरत असून त्याने वरील स्वयं घोषणापत्रामध्ये नमूद केलेली माहिती या कार्यालयात उपलब्ध असलेल्या अभिलेखावरील
नोंदणीनुसार खरी व योग्य आहे। इथं कार्यालय प्रमुखाची सही व शिक्का, ठिकाण आणि दिनांक अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला हे देखील प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने ही प्रोसेस लिमिटेड डिपार्टमेंट कंप्लीट एक्झामसाठी पार पाडली जाणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।